वर्षातून एकदा आपल्याला निरोगी राहण्यासाठी जाता जाता कसं असतंय, मी आलो की काही ना काही तर लोक सांगत असतात, तर वर्षातून किमान एकदा तरी बॉडीचं सर्व्हिसिंग करून घ्यायचं. 3 प्रकारे करू शकता म्हणजे निरोगी राहण्यासाठी. हे महिलांच्या मध्ये जास्त महत्वाचं आहे बरं का. म्हणजे कसं होतंय की जे काय पोट्यामध्ये आपल्या घाण असते ती वर्षातून एकदा काढून टाकलीच पाहिजे. त्यासाठी 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन, पंचकर्मामध्ये पहिल्या दिवशी वमन, दुसऱ्या दिवशी बस्ती, तिसऱ्या दिवशी म्हणजे इनीमध्ये येतात, उलटी करून वमन करून घेतात, तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज, चौथ्या दिवशी पाठीचे मसाज, 5व्या दिवशी डोळ्यात, नाकात, कानात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल घालून तुम्हाला स्वच्छ करून देतात. 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करतात आणि 7व्या दिवशी औषधी पाण्याने आंघोळ घालून तुम्हाला सोडून देतात. कमीत कमी 2-2.25 लाख रुपये घेतात यासाठी. आपल्याची समजा कॅपॅसिटी असेल तर नक्की करून घ्यावं, नसेल तर साधा घरगुती उपाय सांगतो. रवीनं ताक घुसळायचं, वस्त्रगाळ करायचं, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास परत पाणी घालायचं आणि असं ताक 5 ते 7 लिटर, जिथं 5 लिटरच्या वर जितकं पिता येईल तेवढं प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, तहान लागली ताक प्यायचं, काही खाया पियाचं नाही. 3 दिवस सलग ताक प्यायचं. पहिल्या दिवशी दुपारनंतर डोकं दुखायला लागते, चक्कर यायला लागते, पण तुम्ही काय मरणार नाही, मी सांगतो तुम्हाला. थोडा त्रास होते, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर फ्रेश वाटते, तिसऱ्या दिवशी परत दुपारनंतर झोपायला लागते. खूप म्हणजे डोकं दुखणे, उलटी होणे किंवा लूज मोशन होणे हे चालू होते, पण बॉडी सर्व्हिसिंग होऊन जाते. ज्यांना घरच्या घरी करायचं आहे त्यांनी करा. नसेल तर साधा सोपा मार्ग सुजीवनीय लिक्विड, सुजीवनीय म्हणून मिळतंय मार्केटला, कुठेही तुम्हाला अवेलेबल असेल. याचं बेनिफिट कसं आहे की हे एक 10 दिवसाचा डोस आहे, 10 दिवसाचा कोर्स आहे. 10 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला रोज 20 ml घ्यायचं आहे. 20 ml घ्यायचं, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकायचं सुजीवनी लिक्विड 20 ml. त्याच्यावरती दिले टोपण दिले, 20 ml आहे बरोबर. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकायचं. चवीसाठी साखर मीठ घातलात तर अगदी हे आवळा सरबत पिल्यासारखं लागतंय. रोज सकाळी अनाशेपोटी घ्यायचं. ह्याच्यात एक पावडर पण सोबत फ्री दिली, ती मिक्स करायची. हे जर समजा तुम्ही घेतलात सकाळी तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून 1 मिनिटाच्यात कोटासा विदाउट प्रेशर, सकाळी उठल्याबरोबर 6ला विदाउट गजर उठणार, 6ला बरोबर कोटा साफ 1 स्ट्रोक मध्ये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्यांना कोटा साफ होत नाही, किंवा आपण आज भाजीपाला केमिकल युक्त खातो ज्याचे आपल्यावरती साईड इफेक्ट होतात, तर हे साईड इफेक्ट सगळे काढून टाकायचं काम सुजीवनी लिक्विड करतं. कारण कसं आहे, सुजीवनी लिक्विड हे कुठल्याही प्रकारचं औषध नाही, मेन म्हणजे हे आहे ते बॉडी सर्व्हिसिंगचं एक लिक्विड आहे, द्रव आहे, जे घेतल्यानंतर ऑटोमॅटिक सगळा पोटा साफ करून बघा. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून पोटा साफ होताना ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं मोशन व्हायला लागतं. लूज मोशन होत नाही, रेग्युलर मोशन. पण असं की एकदम 1 स्ट्रोक मध्ये खट 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 बस. अहो तसंच आहे, कोटा साफ त्यालाच म्हणतात. तर अशा पद्धतीने 1 स्ट्रोक मध्ये कोटा साफ होऊन जाते. तर अशा पद्धतीचं सुजीवनी लिक्विड आहे, ज्याचा साईड इफेक्ट नाही. उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास, मूळव्याधीचा त्रास, सगळे त्रास, वांग असतील किंवा बरेच काय काय जे उष्णतेनं पित्तानं त्रास होतात, हे सगळे त्रास तुमचे निघून जातात 10 दिवसाचा कोर्स केल्यानंतर. जे सरांनी लिक्विड सांगितलं ते गेली 6 वर्षापासून मी वापरतोय. कात्रजवरून मी घेतलेलं आहे आणि तुमच्या 8 व्याख्यानातून मी आणलेले आहे. सरांचे जे प्रोडक्ट आहेत ते खरोखरच फार सुंदर आहेत. तुम्हाला मी नाथ साहेबांसमोर सांगेन की तुमच्या घरगुती उपायामुळं असंख्य असे म्हणजे हार्ट अटॅक सारखे एवढे आजार बरे झालेले आहेत लोक की मी माझ्या डोळ्याने बघितले. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, आरती करूनच आपण जायचंय.